नमस्कार. स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. एकदा एक बुद्धिबळ खेळणारा शेतकरी राजाशी सामना करायला बसतो. राजासमोर प्रचंड अनुभवी, त्याच्याकडे सोनेरी मोहरे आणि शेतकऱ्याकडे फक्त साधे लाकडी मोहरे. खेळ सुरू होतो. पहिल्या 3 चालींमध्येच राजा जिंकणारच असं वाटायला लागतं. पण शेतकरी शांतपणे पुढची चाल विचारात घेतो. मग पुढच्या 5 चालींचा विचार करतो. आणि मग काय झालं? अहो, राजा पराभूत झाला. तू सध्या तुझ्या आयुष्यात फक्त आजची चाल खेळतोयस की पुढच्या 5 चालींचा विचार करतोयस? कारण जीवन हा बुद्धिबळाचा पट आहे आणि जिंकणारे तेच असतात जे पुढच्या चाली आधीच पाहतात. दोस्तानो, आज आपण युअर नेक्स्ट 5 मूव्स या पॅट्रिक बेट डेव्हिड यांच्या पुस्तकाचा मराठी सारांश ऐकणार आहोत. यांच्या पुस्तकापैकी पहिला धडा आहे तुझं अंतिम लक्ष्य काय, नो युअर एंड गेम. पॅट्रिक बेट डेव्हिड म्हणतो की जर तुला तुझं शेवटचं लक्ष्यच माहीत नसेल ना, तर तू कोणत्याही दिशेने भटकशील. आता उदाहरणार्थ, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न आधीच ठरवलं होतं आणि मग त्यानुसार ते प्रत्येक किल्ला, प्रत्येक लढाई आणि प्रत्येक चाल आखत होते. आज तुला तुझ्या आयुष्यात नेमकं काय हवंय हे लिहून ठेवलंस का? फक्त यशस्वी व्हायचंय असं नाही, तर नेमका किती पैसा, नेमका कोणता व्यवसाय, कोणती जीवनशैली आणि कोणता प्रभाव. तुला वाटतं का की तुझं आयुष्य कोणत्या तरी प्रवाहात चाललंय पण दिशा नाही? मग आजच ठरव, माझा एंड गेम नेमका काय आहे. या पुस्तकातला दुसरा धडा आहे स्वतःला ओळखा, अर्थात नो युअर सेल्फ. जिंकण्यासाठी फक्त खेळ माहिती असणं पुरेसं नाही, तर तुला स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा सुद्धा माहीत हवा. एका गावातील कबड्डी खेळाडू चेंडू मारणाऱ्या खेळात उतरलाच तर तो हरायची शक्यता जास्त आहे. पण जर त्याने त्याचा स्टॅमिना आणि पकड याचा उपयोग केला तर तो नक्की चमकेल. पॅट्रिक सांगतो की तुझ्या विचारांचा पॅटर्न काय आहे. तू भावनिक निर्णय पटकन घेतोस का? तू टीम मॅनेज करतोस का एकटा काम करणं आवडतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना माहित होतं की ते जन्मजात नेता नसतील, पण त्यांची टेक्नॉलॉजी आणि रिसर्चची ताकद राष्ट्र निर्मितीसाठी उपयुक्त होऊ शकते आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलंय. तसंच तू नेमका कोण आहेस हे ओळख, नो युअर सेल्फ, आणि त्याचा वापर आपलं आयुष्य घडवण्यासाठी कर. तिसरा महत्वाचा धडा आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंग. थिंक लाईक अ ग्रँड मास्टर. पॅट्रिक म्हणतो, व्यवसाय, करिअर किंवा आयुष्य, इथे पुढच्या चाली आधीच पाहायला शिक. एखादा बुद्धिबळपटू जेव्हा हत्ती हलवतो ना, तेव्हा त्याला पुढच्या 3-4 चालींचा परिणाम माहीत असतो. बिझनेसमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्याआधी विचार, पुढच्या महिन्यात काय होईल, स्पर्धक काय करेल, मार्केट कसं बदलेल. तू आज जे पाऊल टाकतोयस त्याचा परिणाम पुढच्या 5 वर्षांनी काय होईल याचा तू विचार केलायस का? मित्रांनो, तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल किंवा एखादं करिअर निवडत असाल, या दोन्हीमध्ये पुढच्या 5 वर्षात किंवा भविष्यात काय होईल याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. यातला चौथा धडा आहे योग्य लोकांची टीम. बिल्ड द राईट टीम. पॅट्रिक सांगतो, योग्य लोकांशिवाय योग्य प्लॅनही फेल होतो. शिवाजी महाराजांनी तानाजी, बाजीप्रभू, नेताजी पालकर यांच्यासारख्या विश्वासू मावळ्यांशिवाय स्वराज्य उभं केलं असतं का? तसंच तुझ्या करिअरमध्ये, व्यवसायात चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवणं म्हणजे बुडणाऱ्या बोटीवर बसल्यासारखं आहे. मग आजच विचार स्वतःला की तुझ्या आजूबाजूचे लोक तुला पुढे नेत आहेत की मागे खेचत आहेत. 5वा धडा, मोठा विचार पण लहान पावलं. थिंक बिग, ॲक्ट स्मॉल. पॅट्रिक स्पष्ट सांगतो, मोठी स्वप्न बघा पण रोज छोटी छोटी पावलं टाका. एखादा शेतकरी जर पूर्ण शेत एकाच दिवशी पेरायचा प्रयत्न करेल तर खूप बीज वाया जातील. पण जर तो रोज थोडं थोडं योग्य वेळी योग्य पद्धतीने पेरतो तर भरपूर पीक येतं. तर मित्रांनो, आता आपण या पुस्तकाचा सारांश एका मिनिटात ऐकूया. ते म्हणजे तुझा एंड गेम ठरव की तुला नेमकं कुठे पोचायचंय. स्वतःला ओळख, ताकद, कमकुवतपणा, सवयी काय आहेत याचा अॅनालाइज कर. स्ट्रॅटेजिक विचार शिक. पुढच्या चाली आधीच पहा. योग्य लोकांची निवड, अर्थात टीम म्हणजे यशाची केली. मोठं स्वप्न, लहान पावलं, पण सतत पुढे जात राहा. मित्रांनो, आजपासून मी माझं एंड गेम लिहून ठेवणार. रोज सकाळी त्याकडे पाहणार आणि प्रत्येक दिवसाला माझ्या पुढच्या 5 चालींचा विचार करणार. कारण आयुष्यात जिंकायचं असेल तर फक्त आजचा विचार नाही,
तर उद्याचा, परवा आणि त्यानंतरचा देखील विचार करावा लागतो. तर तू सुद्धा आजपासून तुझा एंड गेम काय आहे ते ठरव आणि त्याच्यानुसार प्रयत्न करायला लाग. मित्रांनो, तुमचा एंड गेम किंवा फायनल गोल काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्हाला ते वाचायला नक्की आवडेल. आणि तुम्हाला आजचा हा सारांश कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.